श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जरा उशीर आला कारण विशेष तसा आहे. काय असं सांगा बरं. काय झालं, आमच्या सोसायटीतले आम्ही 5-6 जणी हडपसरला गेलो होतो. पालखी सासवडपर्यंत तर जाते, आमचं तर शक्य नाही सासवडपर्यंत, पण काही आमच्या बरोबरच्या वडकीपर्यंत गेल्या. आम्ही हडपसरपर्यंत गेलो, आपलं प्रसंगीच्या थोडंसं अलीकडं चालत गेलो. पण इतकं छान वाटलं ना चालताना, खूपच छान वाटलं. आणि सगळ्यात म्हणजे ना मी पोलिसांचं खूप कौतुक करते. खूप त्यांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलीस, प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याचं काळजी घेणं, पाहणं, लेडीज पोलीस असो, हे सगळं म्हणजे मला फार आवडलं ते. आणि सहकार्य पण करत होते बघा. कारण त्यांच्या ह्याच्यामुळं तर काही गोष्टी खूप म्हणजे म्हणतात ना शिस्तबद्ध होतात. आणि ज्या दिंड्या येत होत्या ना, त्या दिंड्यासुद्धा इतक्या छान, म्हणजे त्यांच्यामधले जे सेवेकरी आहेत ना, तसे छान मार्ग वगैरे हे घालून वगैरे म्हणजे असे पुढं चाललेले होते. खूप छान. म्हणजे मला माझी तर इच्छा पंढरपूरपर्यंत होती. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं, काही पायाचा प्रॉब्लेम असेल मी नाही जाऊ शकत. पण बस आमच्या सोसायटीतल्या मैत्रिणी म्हटल्या जाऊया आपण. म्हटलं ठीक आहे, जाऊन तर बघू आपण. पण खरंच खूप छान वाटलं, इतकं छान. आणि त्यातली त्यात आहे ना काही सुशिक्षित मुली होत्या बघा. मला त्यांचं पण खूप कौतुक वाटलं. त्या काय करत होत्या, हे जी वारकरी लोक केळी खाऊन टाकत होती का नाही, त्याची साली उचलून ते प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी ना ते कॅरी बॅगा मोठ्या केल्या होत्या, त्याच्यात तर टाकत होत्या. पाण्याच्या बाटल्या, परत ते एक लिक्विड देत होते, म्हणजे आहे बघा ते एनर्जी ड्रिंक, असे छोट्या छोट्या बॉटल. तर हे वारकरी आपले कोणी टाकत होतं, कोणी लांब जाऊन त्या डस्टबिनमध्ये टाकत होतं. पण ह्या मुली आहेत ना, मला इतकी छान सुशिक्षित ना, खरंच मला त्यांचं कौतुक. मस्त ह्या 5-6 जणी जाऊन ना त्या उचलून त्यांच्या त्या डस्टबिनमध्ये टाकत होत्या त्या. मला व्हिडिओ नाही काढता आला तो, पण खरंच खूप कौतुक. आणि ज्यावेळेस माऊलींची पालखी येते, बापरे, आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतो की खरंच ह्या देवाने किती छान केले सगळं ना. म्हणजे बघा, माऊलींना त्या काळी लहान असताना किती त्रास दिला लोकांनी, किती त्रास दिला. त्यांना अन्न दिलं नाही, त्यांना वस्त्र दिलं नाही, त्यांना निवारा दिला नाही. किती छान. पण आज इतके भाविक हे होतात की बापरे, म्हणजे काय माऊलींच्या मागं ते आज इतके करतात की खरंच ना, ते खूप म्हणजे खूपच तसं डोळ्यात पाणी आलं बघा. आणि सगळी लोक इतकी छान शिस्तबद्ध चाललेले. बरं त्याच्यात ना जास्त शेतकरी वर्ग जास्त मला पाहायला मिळाला. सुशिक्षित होते पण एवढे नाही, पण सगळे ना आपले जरा शेतकरी वर्गच होता बघा त्याच्यामध्ये जास्त. मस्तपैकी माऊलींचा जयघोष वगैरे करत करत लोक सगळे ते झेंडे पताका घेऊन आपले छान चाललेले होते. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना प्रत्येक चौका म्हणजे जे काय म्हणतात मंडळाने केळी, वेपर्स, आज एकादशी असल्यामुळे त्यांनी साबुदाणा खिचडी ठेवलेली, चहा प्रत्येक ठिकाणी ठेवलेला, प्रत्येक ठिकाणी चहा, केळी, खिचडी, वेपर्स, बिस्किटचे पुडे, राजगिरा लाडू, केळीचे वेपर्स, काय म्हणून काय नाही, इतकं काही म्हणजे अन्नदान लोक करतात ना. खरंच ना, मला खूप म्हणजे मी पहिल्यांदा असं ठिकाणी म्हणजे वारीमध्ये गेले. मी ऐकायची, मी टी व्हीला पाहायची की आता म्हणजे ते सांगतात ना वारी आज इथं आलेली, दिंडी इथं आहे तिथे. पण आज प्रत्यक्षात पाहण्याचा माझा हा अनुभव आला, त्यामुळे मला इतकं भारी वाटलं ना, खूपच छान वाटलं. आणि त्यातली त्यात माऊलींची तुकाराम महाराजांची पालखी खूप म्हणजे डोळे भरले आणि म्हणतात ना आपले पारणे फिटले. म्हणजे देव मनापासून जर केलं तर सगळ्या गोष्टी होतात. पंढरपूरलाच कशाला जायला पाहिजे. आमच्यासारख्याने आज माऊलींचं इथं दर्शन केलं, खरंच छान वाटलं. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ थोडा उशीर आलेला आहे, कारण मी हडपसरला माऊलींच्या पाया पडायला गेलेले होते. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.